वाहून आणलेलं त्या दिशेला सगळं वाहून जातं, नेलं जातं आणि दुसरीकडे बाष्प राहत नाही. म्हणून संपूर्ण जगामध्येच याचा प्रभाव दिसतो. आशिया खंडात यावर्षी मोठ्या प्रभावात दिसलेला आहे. नेक्स्ट ही स्थिती बघा, कल्पना उपग्रहावरून घेतलेला फोटो आहे. त्याच्यामध्ये देखील आपल्याला दिसतं की अरबी समुद्र, हिंदी महासागर यातल्या एकूण पाण्याच्या तापमानातले फरक त्याच्यामध्ये दाखवलेले. नेक्स्ट दुसरा चित्र लाल रंगाचा असं आहे. तुम्हाला तिथे लाल रंग दिसत होता प्रशांत महासागरामध्ये विषुववृत्तीय भागाच्या जवळ, तिथं आता निळा रंग दिसतोय. तर तिथल्या पाण्याचं तापमान थंड झालेलं आहे आणि थंड पाण्याचं तापमान झाल्यामुळे तिथे हवेचे दाब वाढतात. बाष्प तिकडे घेऊन जाऊ शकत नाही आणि सगळे वारे हिंदी महासागरावरचे अरबी समुद्र आणि आपल्या समुद्रावरून भारतामध्ये प्रवेश करतात. बंगालच्या उपसागराकडनं भारतात प्रवेश करतात. पावसाचं प्रमाण वाढतं, अतिवृष्टीचं प्रमाण वाढतं, ढगफुटीचं प्रमाण वाढतं. त्याला ला निनाचा परिणाम म्हणतात. ला निना म्हणजे सरासरीहून अधिक पाऊस होण्याची चिन्ह. एल निनो म्हणजे सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची चिन्ह. आता याच्यात सुद्धा 2-3 भाग आहेत. एक एल निनो असेल तर तो किती सिव्हिअर एल निनो आहे. जितका तो सिव्हिअर असेल तितकी एल निनो सिव्हिअर असेल तितकं तिथल्या पाण्याचं तापमान अधिक, आपल्याकडचे मोठ्या प्रमाणात वारे वेगाने तिकडे जाणार, आपल्याकडे मोठा दुष्काळ पडणार. म्हणजे दुष्काळाची तीव्रता देखील एल निनोच्या प्रभावावरती, एल निनोच्या प्रमाणावरती अवलंबून असते. हलका दुष्काळ पडणं, मध्यम असेल का मोठा दुष्काळ. तर ला निनोची देखील तीच परिस्थिती असते. इकडचं जर परत पाण्याचं, प्रशांत महासागराच्या पाण्याचं विषुववृत्तीय भागातलं तापमान कमी झालं तर तिथं हवेचे दाब वाढतात. हवेचे दाब वाढल्यानंतर इकडचे वारे तिकडे जाऊ शकत नाही, तिकडचेच वारे इकडे येतात, तिकडचेच वारे इकडं काही वेळेला बाष्प वाहून आणतात आणि आपल्या भारतामध्ये अतिवृष्टी बऱ्याच भागात होते. 2005, 2006, 2007 ही आपल्या महाराष्ट्रातली तरी अतिवृष्टीची वर्षे होती. 2012, 2015, 2018 आणि 2023 ही आता आपल्या महाराष्ट्रातली कमी पावसाची वर्ष आणि सदृश्य दुष्काळी परिस्थिती असणारी वर्षी होती. हे दोन्ही परिणाम याच्यामुळे होतात असं अमेरिकन शास्त्रज्ञांचं मत आहे. पण हे परिणाम हवामान बदलाने देखील होतात. म्हणजे एकच घटक आहे असं म्हणणं चुकीचं आहे. दुसरा घटक त्याहून प्रभावी आहे असं माझं मत आहे आणि तो म्हणजे हवामान बदल. नेक्स्ट आता आपण ते पाहणार आहोत. हवामान बदल ही एकूण साधारणपणे समुद्राच्या पाण्याची स्थिती कशी असते. तापमान वाढलं समुद्राच्या पाण्याचं की समुद्र साधारणपणे हे सगळे फोटो जे आहेत ते इन्सॅट सेवा मिळतात. त्याच्यावर आपल्याला विश्लेषण करता येतं कुठं काय घडेल, कसं घडेल, काय. आता मी देखील आंतरराष्ट्रीय कोर्स करतोय सध्या माहिती देणारा आणि दुसरा इन्सॅट 3D आहे. 2 उपग्रहांचा उपयोग आपल्याला त्याचे फोटो घेऊन आपल्याकडे हवामानाच्या दृष्टीने येतात. इस्रोकडनं हे सगळे फोटो कलेक्ट केले जातात. आहे का 2014 आहे का 16 ऑगस्टमध्ये देखील ही स्थिती होती. 2016 एवढे पिवळे जेवढे तुम्हाला जिल्हे दिसत आहेत आणि लाल दिसत आहेत, पाऊसच नव्हता. एकच घटक त्याला फक्त कारणीभूत नाही आहे, हे 2 घटक कारणीभूत आहेत. दोन्हीचा अभ्यास मी पुढे मांडलेला. नेक्स्ट हे आता जी वादळं तयार होतात ती कशा प्रकारे होतात. बंगालच्या उपसागरात मोठ्या प्रमाणात होतात. इथं जूनमध्ये एखादं वादळ, जुलैमध्ये 2 वादळं, ऑगस्टमध्ये 3, सप्टेंबरमध्ये 4 वादळं, असं साधारणपणे 4 आणि 3, 7, 8, 9, 10 वादळं होतात. त्याच्याकडूनही आपल्याला पाऊस मिळतो आणि काही वेळेला नुकसानही वाढते. ओरिसा आणि इतर भागामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि रेस्क्यू ऑपरेशनची गरज भासते. लोकांची सुरक्षितता, शेतीचं तर आणखी किती नुकसान तो काय विचारच नाही.
नेक्स्ट, हे आता आपण हा खरा पुढचा भाग हवामान बदल हा आता आपण अभ्यासाला सुरुवात करू. आत्तापर्यंत जे आपण अभ्यासलं ते प्रायमरी होतं, एल निनो ला निनोबद्दल होतं. पण हवामान बदल कशामुळे घडतात, त्याची कारणं काय आहे हे पण आम्हाला कळलं पाहिजे. आता हे एकूण सूर्यप्रकाश जेव्हा आपल्याला मिळतो त्या सूर्यप्रकाशाचं पण विश्लेषण आहे. काही ठिकाणांना गवत असेल तर 25% परत सूर्यप्रकाश पाठवला जातो. जर का डोंगर वगैरे असतील तिथूनही मोठ्या प्रमाणात परत सूर्यप्रकाश रिफ्लेक्ट केला जातो. त्याला अल्बेडो असं म्हणतात. अल्बेडो इंग्लिशमध्ये नाव आहे. जर सूर्यप्रकाश परतवण्याचं जे प्रत्येक वस्तूचं, प्रत्येक ठिकाणचं, प्रत्येक पृष्ठभागाचं वेगवेगळा अल्बेडो आहे. आणि हा अल्बेडो आपल्याला साधारणपणे जाणवतो दररोजचा वेगळा, वेगवेगळ्या विभागात, वेगवेगळ्या ठिकाणी. नेक्स्ट, हवामान बदल हवामानात गेल्या दशकापासून बदल होताना दिसत आहे. ते मागच्या दशकापासूनच आपल्याला हे जाणवायला लागले की हवामान बदल होत आहे. सन 1998 पासून हे बदल प्रकर्षाने जाणवू लागले. वाहनांच्या संख्येत होणारी वाढ आणि व्याप्ती हे त्याला मुख्य कारणीभूत आहेत. बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साईड, कारखान्यांच्या चिमण्यामधून बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साईड हवेतील कार्बन डायऑक्साईड प्रमाण वाढवतो आणि त्यामुळे हवामान बदल जाणवतो. सूर्याचे प्रकाश प्रकाशापासून मिळणारी जी उष्णता आहे ही कार्बन डायऑक्साईड धरून ठेवतो. त्यामुळे वातावरणातील हवेचं तापमान वाढतं. हे समजून घ्या की का तापमान वाढ होते. तापमान वाढ झाल्यामुळे काय होत आहे, काय हवेच्या दाबावर परिणाम होत आहे आणि हवेच्या दाबात परिणाम झाल्यानंतर काय होत आहे. म्हणजे एक एक स्थित्यंतर आहे हे हवामान बदलाचं. तसं हे साधारणपणे 1998 सालापासून प्रकर्षाने आपल्याला जाणवलं आहे, दिसून आलं आहे. आणि आता वेगाने हवामान बदल दिसत आहे. म्हणजे आता 2024 देखील आपण अलीकडचा 23चा अखेरचा टप्पा बघितला तरी पण वेगाने हवामान बदल दिसत आहे. आणि हवामान बदलाने शेतीचं आणि शेतकऱ्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणात होतं. जास्त ग्रासलं जात आहे ते शेती क्षेत्र, मग त्यानंतर बाकीची क्षेत्र. शेती क्षेत्राला पाण्याची गरज आहे, त्याशिवाय इतर सर्व योग्य हवामानाची गरज आहे पिकांसाठी. आणि ते न मिळाल्यास शेतीवरती आणि शेतकऱ्यांच्या पिकांवरती, उत्पादनावरती परिणाम होतो. हे प्रामुख्याने कार्बन डायऑक्साईडच्या वाढीमुळे घडत आहे. आणि मग हा कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन, नेक्स्ट स्लाइड, हे अशा प्रकारे चालू आहे. मग कारखाने असतील, गाड्या असतील, इतर काही जिथून शक्य आहे तिथून आम्ही पेट्रोल डिझेलचा वापर जितका मोठ्या प्रमाणात करू तितकं कार्बन डायऑक्साईडचं रिलीजचं प्रमाण वाढतं आहे. हवेत साठवण्याची क्षमता त्याची जी आहे त्यात वाढ होते. आणि जेव्हा कार्बन डायऑक्साईड येणारी उष्णता धरून ठेवतो आहे त्यावेळेला पृथ्वीभोवतीच्या आवरणाचं तापमान वाढतं आहे, वातावरणाचं तापमान वाढतं आहे, पृथ्वीचं देखील तापमान त्यामुळं काही प्रमाणात वाढतं. त्याला मग तर ग्लोबल वॉर्मिंग म्हटलं आहे. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे नेमकं काय, या कार्बन डायऑक्साईडच्या साठवणुकीचे मोठे परिणाम आहेत. कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात साठवलं जातो. काय आहे नेमकं हवेचं, हवेमध्ये 21% नायट्रोजन आहे, 78% नायट्रोजन, 21% ऑक्सिजन आहे. दोन्ही मिळून जर आपण विचार केला तर 99% गॅस आहे. हे दोनच गॅसेस आहेत किंवा दोनच वायू आहेत. 21% ऑक्सिजन, 78% नायट्रोजन, 99% दोन वायूंचं प्रमाण आहे. 1% 0.03% कार्बन डायऑक्साईड आहे, ही नॉर्मल लेवल आहे. जी 0.04% झाल्याबरोबर एवढा गोंधळ होतो. आणि जर ती अजून वाढतच राहिली तर हे हवामान बदलाचे परिणामाचे फटके जगभर मोठ्या प्रमाणात बसत राहणार आहेत, ज्याला कोणी वाचवू शकणार नाही. नेक्स्ट, हे पृथ्वी हवेचं तापमान 1950 साधारणपणे 0.5 अंश सेंटीग्रेडनी वाढलं होतं. हे अल्गोर आणि स्टीव्ह पचोली यांनी केलेलं काम. अल्गोर हे अमेरिकेतले शास्त्रज्ञ आहेत.
जे तिथले उपराष्ट्रपती होते अल्गोर, त्यांनी हवामान बदलावरती काम चालू केलं. खऱ्या अर्थानं 2003मध्ये, आता इथली जी आकडेवारी आहे त्या आकडेवारीपेक्षा आता फ्रेश आकडेवारी मी सांगतो तुम्हाला, 2003मध्ये त्यांनी जास्त प्रकर्षाने काम केलं आणि त्यांनी हे दाखवून गेलं की हे कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन हे तापमान वाढीला कारणीभूत आहे. आणि म्हणून त्यांना 2008 साली हे आपलं अवॉर्ड एक मोठं मिळालं आणि त्यांना सन्मानित केलं गेलं. तर ही परिस्थिती ह्या दशकातलीच आहे मोठ्या प्रमाणात, लक्षात येणारी गोष्टी मोठ्या प्रमाणात. तापमान वाढीला जसा हवेत वाढणारा कार्बन डायऑक्साईड कारणीभूत आहे, तसंच मिथेन गॅस पण आहे आणि नायट्रस ऑक्साईड पण आहे. आता नायट्रस ऑक्साईड खतांच्यामधनं होतो आहे, युरियाचा वापर वाढला आहे. जे युरोपमधले फ्रिट्झ म्हणून शास्त्रज्ञ होते, त्यांनी अमोनिया निर्मितीचा शोध लावला आणि त्याच्यापासून खत निर्मिती सुरू झाली. युरियाचा वापर वाढला, नायट्रोजन खतांचा वापर वाढला, त्यातून नायट्रस ऑक्साईड हे मोठ्या प्रमाणात हवेमध्ये मिसळला जातो. हे नायट्रस ऑक्साईडचं प्रमाण, मिथेन हा जनावरांच्या रवंतमधनं, नंतर AC बिल्डिंगच्या याच्यामधून हा बाहेर पडत असतो आणि हे सगळे घातक वायूंचं प्रमाण वाढत चाललं. हरित ग्रहवायू असं नाव दिले शास्त्रज्ञ, हरित ग्रहवायू. म्हणजे जे वायू मोठ्या प्रमाणात उष्णता धरून ठेवतात त्यांना हरित ग्रहवायू असं म्हटलं आहे. हे वायू उष्णता धरून ठेवल्यानंतर हवामान बदलतं. हा सरळ परिणाम आपल्याला दिसतो. त्याचा परिणाम तापमान वाढीवर दिसून येत आहे. या एकत्रित परिणामामुळे हा तापमान वाढीचा राक्षस सर्व जगातील जनजीवन विस्कळीत करेल इतके हे भयानक चित्र असल्याचे यात त्यांनी म्हटलं आहे. हे यांनी म्हटलं आहे. आणि आता मी उद्या सकाळ पेपरला तिथं हे एडिटोरियल असतं संपादकीय, त्याच्या शेजारी माझी एक लेख मला सुरू झाली. उद्याच्या आर्टिकलमध्ये तर काय येणार आहे ते आजच सांगतो तुम्हाला, कारण तुम्ही आज माझ्यासमोर आहात, मी तुमच्या पुढे आहे. उद्याच्या आर्टिकलमध्ये अमेरिकेतले शास्त्रज्ञ, इंग्लंडचे शास्त्रज्ञ, या दोघांच्या मते खूप आपला भारतातला पण त्यांनी अभ्यास केला, 116 देशांचा अभ्यास केला आहे आणि हे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण काही रोखू शकणार नाही आपण. कारण आहे त्याला, तुमचं कारण उत्तर पुढं आहे ते मी सांगणार आहे का रोखू शकणार नाही. आणि कितीही रोखायचे प्रयत्न केले तरी गाड्या वाढणारच आहेत, कारखाने वाढणारच आहेत, त्यांना हे वापरलं जाणारच आहे. पेट्रोल, डिझेल, आणखी मोसाईल हे सगळं वापरलं जाणारच आहे. आणि मग हे जेव्हा कार्बन डायऑक्साईड वापरला जाईल तेव्हा आत्ता हवेचं तापमान जगभरचं जर आपण बघितलं कितीने वाढले, 1.44 अंश सेल्सिअसनी वाढले. आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांनी एक परिषद घेतली, जशी आपली आता परिषदच आहे असं समजा. त्या परिषदेमध्ये ठरवलं सर्व देशांनी की 1.5 अंश सेल्सिअसच्या वर तापमान जाऊन द्यायचं नाही, ते हरित ग्रहवायूचं प्रमाण कमी करूया. हे ठरवूनही 10 वर्षात आपण एक जगाचं ते तापमान वाढ आहे ते 1.44 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. आता हे अमेरिकेतले जे शास्त्रज्ञ आहेत आणि युरोपमधले शास्त्रज्ञ आहेत, त्यांचं म्हणणं असं आहे की तापमान वाढ कितीही प्रयत्न केले तरी रोखू शकणार नाही, 3 अंश सेल्सिअसपर्यंत वाढणार. जर 3 अंश सेल्सिअसपर्यंत हे तापमान वाढलं तर हे हवामान बदल फार वेगाने सारखे होत राहणार आहेत. मग हवामान बदलामुळे देखील दुष्काळी स्थिती येते, हवामान बदलाने देखील अतिवृष्टी होते. कशी होते, काय होते ते पुढे स्लाइड येतं आपल्या प्रत्येक दाखवणार आहे मी. आणि मग एल निनो फक्त एकच फॅक्टर नाही, हवामान बदल हा मुख्य फॅक्टर आहे जगाभोवती आणि त्याचा परिणाम म्हणून भारतात उत्पादन 30% घटू शकतं असा त्यांचा अंदाज आहे. हा फार आपल्याला धक्कादायक हा त्यांचा अनुमान आहे, आपल्या दृष्टीने धक्कादायक. दुसऱ्या बाजूला आपण भारताचा विचार करूया. आज 143 कोटी लोकसंख्या आहे भारताची.
0.8% लोकसंख्या वाढते भारताची. ही वाढती लोकसंख्या 2080 सालामध्ये साधारणपणे 187 कोटीपर्यंत वाढणार आहे. जर 187 कोटीपर्यंत लोकसंख्या वाढणार असेल आणि उत्पादन 30% घटणार असेल तर या देशाला ही गोष्ट परवडणारी नाही, इथल्या लोकांना परवडणारी नाही आणि ही आम्हाला नाही कोणालाच परवडणारी गोष्ट नाही. नेक्स्ट हे क्लायमेट चेंजवरती शेती, फॉरेस्ट म्हणजे जंगलं, समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ, हे सगळे प्रकार वाढत आहेत. आरोग्यावर परिणाम, जे काही मध्यंतरी हवामान अनुकूल ठरत आता अनेक साथींचे आजार येतात आणि त्याला हवामान बदल हे व्हायला ही घटक कारणीभूत आहे. नेक्स्ट, ही परिस्थिती 8000 वर्षापूर्वी पृथ्वी कशी होती? खूप दाट जंगल होतं असं. ते दाट जंगल मानवाने हळूहळू संपवलं. आता काय स्थिती आहे? नेक्स्ट, ही स्थिती अशी आहे आता बरंचसं जंगल पृथ्वीवरचं संपवलंय मानवाने. आता जंगल वनस्पती त्या काय करत होत्या? हे कार्बन डायऑक्साईड शोषण करत होत्या आणि आपल्या खोडामध्ये फांद्यामध्ये साठवत होत्या. ती यंत्रणाच मानवाने कमी करून टाकायला सुरुवात केली. कळत केलं असेल, न कळत झालं असेल, सगळं झालं असेल, काय असेल, पण आता त्याला कारणीभूत मानव हाच या सगळ्या क्रियाक्रमाला कारणीभूत आहे. नेक्स्ट, महाराष्ट्राची परिस्थिती आहे. महाराष्ट्रातलं देखील जंगल कमी झालं आहे. जगातलं जंगल विरळ 33% पाहिजे, महाराष्ट्रातलं 17%वर आले. आम्ही निम्म्यावरच आहोत जंगलांच्या बाबतीत. ही जंगली वनस्पती मोठ्या प्रमाणात हरितगृह वायूपैकी कार्बन डायऑक्साईड शोषण करून आपल्या खोडामध्ये, पानामध्ये आणि फांद्यामध्ये साठवत होत्या. ते जंगल आपण तोडून टाकल्यामुळं शोषण करणारी यंत्रणा संपवली आपण. नेक्स्ट, हे डिफॉरेस्टेशन म्हणजे जंगल किती मोठ्या प्रमाणात कमी झाले ते बघा. आशिया खंडात जवळजवळ 55 दशलक्ष हेक्टर जंगल कमी झाले. दक्षिण आफ्रिकेत 85 दशलक्ष हेक्टर, 65 दशलक्ष हेक्टर आणि लॅटिन अमेरिकेमध्ये 85 दशलक्ष हेक्टर जंगल तोडलं गेलं. आता हे दरवर्षी जंगल तोडण्याचं काम अजूनही चालूच आहे. एका बाजूला मानव, हे जगाबद्दल आपण बोलतोय, आपल्यापुरतं आपण काहीच बोलत नाही. जगातच ही परिस्थिती आहे सगळी. जर सतत जंगल तोड झाली तर कार्बन डायऑक्साईड शोषण करणारी यंत्रणा संपवली जाते. जी मानवाच्या हितासाठी आहे ते देखील आपण संपवतोय. आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कोण रोखू शकणार आहे? जे रोखू शकणार, वनस्पती शोषण घेणार आहे त्यालाच आम्ही संपवतोय. तर हवेतलं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कोण कमी करू शकणार आहे? एका बाजूला आम्ही वाहनं वाढवतोय, कारखाने वाढवतोय, कार्बन उत्सर्जन वाढत आहे आणि शोषण करणारी यंत्रणा संपवतोय. म्हणजे हे संपूर्ण हवामान बदलाला हा सर्व घटना कारणीभूत आहे आणि त्याचा मानवाचा त्यात मोठा वाटा आहे. नेक्स्ट, ही सिमेंटचं मॅन्युफॅक्चरिंग मोठ्या प्रमाणात चालू आहे. मोठ्या प्रमाणात बिल्डिंग बांधकामं चालू आहेत. मोठ्या प्रमाणात सिमेंटच्या कारखान्यांमधले देखील धुराचे लोट बाहेर पडत आहेत. नेक्स्ट, हे आईस कॅप्स होत्या उत्तर ध्रुवावरती, संपूर्ण बर्फ वितळायला लागले. असे स्लाइस कोसळायला लागलेत. त्याचं पाणी व्हायला लागलंय. मोठ्या प्रमाणात हे पाणी समुद्राला येऊन मिळत आहे. हे गोडं पाणी आहे, हे खारं पाणी होत आहे आणि पिण्याच्या पाण्याचा सोडाच, पण एकूण पाण्याचा जो स्टॉक आहे बर्फाच्छादित प्रदेशामध्ये तो कमी होतो. आणि इकडे समुद्राची पातळी वाढते ते पाणी आल्यामुळं. त्यामुळे समुद्र किनाऱ्यावरच्या वस्त्यांना मोठा धक्का बसतोय. तिथल्या राहत्या वस्त्यांमध्ये पाणी शिरतंय, त्यांना धोका निर्माण झाला आहे. ही परिस्थिती वाढत चालली. समुद्र किनारी वस्त्यांना कायम प्रश्न निर्माण होणाऱ्या भविष्यकाळात वादळं असतील, इतर काय असतील, त्याच्यामुळं अजून नुकसान आणि मग मानवी हानी, ह्या सगळे प्रकार वाढत आहेत. हे वाढण्याच्या पाठीमागं हवामान बदल हीच घटना कारणीभूत आहे. नेक्स्ट, हे ओझोनचा जो लेअर आहे तो देखील
काही प्रमाणात कमी होतोय, त्याला पगदाडं पडताय. ही जी स्थिती वाढत चालली आहे ही रोखण्यासाठी हवामान बदल ज्या घटनांमुळे होत आहेत त्या रोखल्या पाहिजे आणि तिकडं आपलं रोखण्यामध्ये आपण कमी पडतो. नेक्स्ट, हे समुद्राची पातळी 8 इंचांनी वाढलेली आहे. आणि समुद्र किनाऱ्यावरच्या वस्त्यांचा जर भाग बघितला तो 8 इंच उंची वाढलेली आहे समुद्राच्या पाण्याची आणि त्यामुळे ते वस्त्यात पाणी घुसते. नेक्स्ट, हे बघा, जसं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढेल तसं इकडं तापमान वाढतं. हा ग्राफ ते दाखवतो की किती प्रमाण वाढलं. 400 ppm जर झालं, 405/मिलियन, तर किती असेल तापमान वाढ. 450 झाल्यानंतर किती असेल, 550 झाल्यानंतर तापमान वाढ किती असेल. आणि त्यानुसार हे जर तापमान वाढतच राहिलं तर अमेरिकन शास्त्रज्ञांनी, युरोपच्या शास्त्रज्ञांनी जे म्हटलं आहे की उत्पादन घटणार आहे, ती परिस्थिती ओढवायला किती वेळ लागेल. नेक्स्ट, हे पूर्वीचे बघा सगळं तापमान जे बदलेची रेषा आहे तिच्यापेक्षा कमी होतं. आज तेच तापमान सगळं पुढचा भाग पाहिला तर वाढत चाललं आहे. सर्व ठिकाणचं हे जगाच्या वेगवेगळ्या भागातली ही परिस्थिती आहे आणि ही अशीच परिस्थिती वाढत जर गेली तर तापमान वाढीचा हा राक्षस मानवी जीवनाला आणि पृथ्वीवरच्या जीविताला धोकादायक ठरणार आहे हे निश्चित आहे. नेक्स्ट, तापमान वाढीमुळे जगातील शेती व्यवस्थावर त्याचे विपरीत परिणाम होणार आहे. गव्हाची उत्पादकता घटण्याचा संभव आहे. तसेच झाडे बंदे अन्नधान्य पिकांचे उत्पादन आणि उत्पादकता घटण्याचा संभव आहे. प्रत्येक ठिकाणी विशिष्ट हवामानाची आवश्यकता असते. हवामानातील बदलामुळे विशिष्ट हवामानाऐवजी वेगळे हवामान झाल्यास पिकाच्या वाढीवर उत्पादकतेचे परिणाम होणार. हे देखील आता वर्तवलं आहे अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी. हे मी 10 वर्षापूर्वीच्या 15 वर्षापूर्वीच्या मी जे काय संकल्पित केलेली माहिती आहे ती आहे. पण आज तीच परिस्थिती आहे आणि याच परिस्थितीमुळं मानवाचं अन्न साखळी धोक्यात येणार आहे भविष्यकाळातल्या, हे आज वर्तवलं जाते. नेक्स्ट, हे गहू, भात, मका यांच्या उत्पादनावर निश्चित परिणाम होणार आहे, उलटा परिणाम होणार आहे असं इथं तर संबोधलं गेलं आहे. नेक्स्ट, ही परिस्थिती काही ठिकाणी गव्हाची उत्पादकता घटणार आहे, काही ठिकाणी उत्पादकता वाढू शकते जर थंडीचा कालावधी चालणार आहे तर, असं दर्शवणारं जगाच्या माहितीचा अभ्यास. नेक्स्ट, बघा 60% भूमी अशी आहे पृथ्वीवरती की जिथं 500 मिलीमीटर फक्त पाऊस पडतो. 60% भूमी या पृथ्वीवरचं जे जागा आहे त्याचा 500 मिलीमीटरपर्यंत पाऊस पडतो आणि तरी तिथं मात्र खूप चांगलं व्यवस्थित चालतं. आमच्याकडे त्यापेक्षा जास्त पाऊस आहे पण आमचा नाही आहे ठीक व्यवस्थित चालतं. त्याला कारणं अशी आहे की पाणी साठवण्याचे आपण जे केलेले काही जे प्रयत्न आहेत ते कमी आहेत, अजून वाढवायला लागणार आहेत. आणि साठवलेलं पाणी धरणं असतील, लहान मोठी बंधारे काय असतील त्याच्यावरच्या अजूनही पुढं भविष्यकाळात भर देण्याची गरज आहे असं त्याच्यावरनं दिसतं. आणि तो फोकस राज्य सरकार, केंद्र सरकार यांनी ठेवणं गरजेचं राहणार. तो फोकस नाही राहिला तर आपल्याला पाऊस चांगला पडू नये, आपण पाणी साठवून ठेवलं नाही, भविष्यकाळात पिण्याच्या पाण्याच्या देखील समस्या आपल्या राज्यामध्ये देशामध्ये वारंवार निर्माण होऊ शकतात. नेक्स्ट, ही मधला जो पिवळा पट्टा दाखवला आहे भारताचा, राजस्थान, काही भाग पंजाब, काही भाग उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग, मध्य प्रदेश, काही पश्चिम भाग, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, हा सगळा दुष्काळी पट्टा आहे भारताचा. मी याच्यावर काम केलं आहे. त्याच्याबद्दल मला दिल्ली सरकारकडून पण बोलवून आलं होतं की तुम्ही दिल्लीत येऊन ह्या सगळ्या पट्ट्याचा बारकाईने अभ्यास कराल का, तरी काही रिपोर्ट द्याल का. मला काही जाता आलं नाही, मी काही जाऊ शकलो नाही. पण मीच हा विषय पॉईंट आउट केला होता केंद्र सरकारच्या सेक्रेटरीच्या पुढं की या पट्ट्याचा अभ्यास व्हायला पाहिजे आणि या पट्ट्याला पाणी कुठून आपल्याला व्यवस्था करता येईल केली तर आपली देशातली उत्पादकता वाढू शकेल. हा माझा तिथला रिकमेंडेशनचा अर्थ होता. नेक्स्ट, ही हाच तो पट्टा आहे आणि चेन्नईपर्यंत आहे खाली.
आणि ह्यामधल्या भागात पाऊस कमी आहे. आपले फरांदे साहेब जे आहेत आपले कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य, त्यांचा ह्या विषयावरती गाढा अभ्यास आहे. ग्रायलँड रिसर्च स्टेशन जे ब्रिटिशांनी स्थापन केलं सोलापूरला, त्याचे प्रमुख संशोधक होते, ते प्रमुख होते आणि त्यांचं काम भारतात देखील एक नामांकित काम म्हणून उल्लेखनीय काम आणि अशी व्यक्ती आपल्याकडं प्राचार्यपदी आहेत. हे आपल्याला एक मोठी आनंदाची बाब आहे, कारण त्यांचं काम आणि त्यांचं कार्य हे फक्त तिचंच नाही तर आणखी वेगवेगळ्या विषयात जिथं मला संदर्भ येईल तिथं ते मी सांगणार आहे. नेक्स्ट हे महाराष्ट्राचे हवामान विभाग आहे. 9 हवामान विभाग म्हणजे पाऊस आणि पिकं यानुसार केलेले विभाग आहे. कृषी हवामान विभाग असं त्याला म्हटलं आहे. पीक पद्धती आणि किंवा पिकांना अनुकूल असं हवामान असणारा भाग, त्याच्याबद्दलची माहिती या नकाशामध्ये तयार केलेली आहे आणि त्यानुसारच पीक पद्धती आणि पीक पेरण्या आणि पिकांच्या लागवडी केल्या जात आहेत. नेक्स्ट हे पाऊस ॲन्युअल प्रत्येक ठिकाणचा पाऊसमान कसा आहे ही माहिती दिलेली आहे. नेक्स्ट हे नेहमी हमखास जूनमध्ये पाऊस कमी येतो आहे. मी एक अभ्यास केला आहे, त्या अभ्यासाचं मांडणी केली की किती वेळेला जूनमध्ये पाऊस आलेला नाही. रेग्युलर मान्सून अरायवल व्यवस्थित झालेलं नाही. पाऊस जूनमध्ये हमखास 50% वेळा तरी गेल्या काही वर्षांमध्ये आलेला नाही. तसंही थोडासा हवामान बदलामुळं ती घटना घडते. नेक्स्ट आणि कुठल्या स्टेशनला आला नाही ते पण दिलेलं आहे, वर्ष दिलेली आहे. नेक्स्ट हां, हे मी सोलापूरचाच एक डेटा मांडलेला आहे. ते साधारणपणे ड्रायस्पेल जो असतो, पावसातले खंड, हे यांचा सोलापूरच्या स्टेशनचाच अभ्यास आहे आणि ते ज्या वेळेला पावसात खंड असतो तेव्हा पेरण्या करून काही उपयोग नाही. मग पाऊस नेमका कधी सुरू होईल त्याचे आठवडे दिलेले आहे. अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणचा अभ्यास होणं महत्त्वाचं आहे आणि तसा जर अभ्यास मांडणी झाली तर काही मार्गदर्शन शेतकऱ्यांना करणं शक्य आहे, पण ते नेमकं आमच्याकडं होत नाही. म्हणजे हवामानाचा अभ्यास आणि त्यानुसार कशा पद्धतीनं पीक पद्धती, पेरणी कधी, कुठली पिकं पेरावी, कोणत्या जाती पेराव्या, या सगळ्या गोष्टींची माहिती शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचणं हे गरजेचं आहे. नेक्स्ट हे मी पुण्याला जेव्हा 1902-03 मध्ये हवामान बदल हे म्हणत होते, खरंच हवामान बदल आहे का? पुण्याच्याच हवामानाचा मी अभ्यास केला आहे. मग मला असं दिसून आलं की जानेवारीमध्ये किमान तापमान वाढतं आहे, फेब्रुवारीमध्ये किमान तापमान वाढतं आहे, किमान म्हणजे कमी असणारं तापमान वाढतं आहे, म्हणजेच हवामान बदल होतो आहे. तापमान वाढतं आहे, किमान तापमान वाढतं आहे म्हणजे हवामान बदल होतो आहे, हे निश्चित आहे. आणि मग 2002-03 पासून हे जेव्हा मी अनुभवलं, पाहिलं आणि दाखवू लागलो, तेव्हा अमेरिकेतला सगळा डेटा किंवा अमेरिकेच्या शास्त्रज्ञांची मतं ती देखील मी कंपाईल करायला लागलो आणि त्यानुसार अभ्यास पुढे चालू ठेवला. नेक्स्ट जानेवारी महिन्यात 0.5°C कमाल तापमान वाढीमुळे हवेतील घटकांच्यावर विपरीत परिणाम होतात, दिसून येतात. त्यामुळे महाराष्ट्रातील हवामान बदल होतात. सन 2001 ते 2003 ही कमी पाऊसमानाची वर्ष, 2005, 2006, 2007 अतिवृष्टीची, 2008 मध्ये पुन्हा असे वेगवेगळे भाग इथं मांडलेले. नेक्स्ट एकूण कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी, यामुळे महाराष्ट्रातील शेती व्यवसायावर वेगवेगळे परिणाम दिसून येत आहेत. याबाबत राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे परिणाम कसे दिसून आले याचा आढावा घेताना खालील बाबी देण्यात येणे महत्त्वाचे आहे. हवामानातील बदलाचे शेती व्यवसायावर झालेले परिणाम. महाराष्ट्रातील 2002-03चा सदस्य दुष्काळ. नेक्स्ट 2005 26 जुलै मुंबईत झालेली अतिवृष्टी, नंतर मुंबई शहरात 26 जुलै रोजी 27 जुलै रोजी पहाटेपर्यंत झालेला पाऊस, हे हवामान बदलाचे परिणाम आहे. नेक्स्ट ही परिस्थिती मुंबई शहराची होती. नेक्स्ट ही हा अंदाज साधारणपणे 2017ला अशीच परिस्थिती राहिली की मुंबईला पाऊस खूप चालू होता. अनेक अंदाज विचारावा होता. जेव्हा मी एक दिवस 29 तारखेला मुंबईला अशी परिस्थिती होईल असं सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे अशी स्थिती होती. वारे कसे येत होते, किती मोठ्या प्रमाणात मुंबई भोवती ते वादळी वारे जमत होते, ते दाखवलेलं हे चित्र आहे. नेक्स्ट हे त्यावेळेचं मी
जो अंदाज दिला होता ॲग्रोवनमध्ये तो याच्यामध्ये आलेला आहे. नेक्स्ट ही वारंवार येणारी परिस्थिती निर्माण होते कुठं आणि मनुष्यहानी मोठ्या प्रमाणात होते आणि मालमत्तेचं नुकसान. मुंबई समुद्रात त्यावेळी भरती आल्याने समुद्राचे पाणी ड्रेनेजमध्ये घुसले, मिठी नदी तुतडीवरून वाहू लागली. हे सगळं घडलं आणि मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालं होतं पूर्ण. अशा घटना वारंवार होऊ शकतात, होणार नाहीत असं म्हणणं धाडसाचं होईल, कारण आता दिसतंय सगळं परिस्थिती काय आहे. नेक्स्ट 2006-07चा एप्रिल भागात पाऊस झाला, उघड्यावरून साठलेलं हे पावसात काय झालं शेतकऱ्यांचं. नेक्स्ट सांगलीचं देखील चित्र 2006-07चं दिलेलं आहे. नेक्स्ट ही परिस्थिती कोल्हापूर आणि इतर भागामध्ये देखील काही वेळा होतो. नेक्स्ट 2007 जुलैला अखेरीस झालेल्या अतिवृष्टीने कोल्हापूरच्या पंचगंगेला मोठ्या प्रमाणात पूर आला होता. नेक्स्ट ही परिस्थिती पंचगंगेची होती. नेक्स्ट वादळ गारपीट यामुळं सतत नुकसान होतं आहे शेतीचं आणि ते वाढत चाललं आहे. नेक्स्ट हा जो कारखाना आहे हा आहे तुळजापूरचा आणि या तुळजापूरच्या कारखान्याचं छत उडून गेलं आणि संपूर्ण साखर भिजली आणि मग त्याच्यावर साधं हवामान मोजणारी कुठलीच यंत्रणा नव्हती. त्यामुळे ते काही ते सिद्ध करू शकले नाहीत की इथं त्यामुळं असं घडलं आणि त्यामुळे त्यांचं नुकसान काही त्यांना परत मिळू शकलं नाही. नेक्स्ट 8 एप्रिल महिन्यात झालेल्या पावसाने पुणे जिल्ह्यातील नीरा बारामती भागातही फार मोठं नुकसान झालं. नेक्स्ट ही परिस्थिती संपूर्ण गहू पीक झोपलं गेलं. नेक्स्ट 6 जून नारायणगावला देखील त्याच काळात फार मोठं नुकसान झालं. वाऱ्याने वादळाने खांब उन्मळून पडले. 25 कोटीचं नुकसान नारायणगावचं त्यावेळी झालं. नेक्स्ट ही परिस्थिती वादळ वाऱ्याने झाली. नेक्स्ट फेब्रुवारी अखेर 2014-15 झालेल्या अवेळी अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात पपई, कागदी लिंबू आणि इतर पिकांचं नुकसान झालं. हे नुकसान चालूच आहे. नेक्स्ट हवामानातील बदलामुळे महाराष्ट्रातील मान्सून पावसावर परिणाम झालेले आहे. नेक्स्ट 27 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रातील जिल्ह्यात मराठाच आहे. नेक्स्ट ही परिस्थिती होते कधी दुष्काळ आणि नुकसान ही पण परिस्थिती फार वारंवार व्हायला गेली. त्यातून एक चिंतेचं वातावरण दिसते. नेक्स्ट तसं गांभीर्याचं घेण्यासारखं आहे आणि त्यामुळं या विषयावरती पुढं काम होणं गरजेचं आहे. नेक्स्ट ही परिस्थिती आहे चेन्नईमध्ये किंवा 1 डिसेंबर 2005 पाऊस अतिशय जोराचे झाले आणि वस्त्यांमध्ये पाणी शिरलं, नुकसान प्रचंड झालं. नेक्स्ट हे हवामान विभाग जो आहे IMD पुणे त्याची इमारत आहे. नेक्स्ट हे IITM म्हणून आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पाषाणला त्याची इमारत आहे. हा आमचा हवामान विभाग आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा कृषी महाविद्यालय पुण्यामध्ये हा विभाग आहे. नेक्स्ट आता हे एकूण मान्सूनचं सगळं चित्र जे आहे ते साधारणपणे सूर्याच्या उत्तरायण आणि दक्षिणायन याच्यावरती सगळं बेस आहे. म्हणून तुम्ही जर भारतीय हवामानशास्त्र विभागाचं एम्ब्लेम पाहिलं तर त्याच्यात सूर्य आणि मग जग असं दाखवलं. सूर्याच्या प्रभावानेच हे सगळं घडतं आहे. पाऊस होणं, इतर काही गोष्टी होणं, पण सूर्याची उष्णता घेऊन साठवून परिणाम करणारी हरितगृहवायूची जे प्रमाण वाढते त्याच्यामुळे परिणाम होतात. नेक्स्ट हे सूर्याचं कसं प्रमाण असतं दक्षिण आणि उत्तरायण दाखवले. नेक्स्ट हे पुण्याचा पाऊस दाखवला आहे. इतकं कमी वेगवेगळ्या फरक पडतो पावसामध्ये. नेक्स्ट हे मान्सून रेनफॉल पुण्याचं दिलेलं आहे. नेक्स्ट हे 2003च्या दुष्काळात किती जिल्हे दुष्काळी होते, त्या जिल्ह्यांना काय सोसावं लागतं माहिती थोडक्यात करून नेक्स्ट त्यानंतरच्या वर्षाचे. नेक्स्ट
हे लातूरला 2015ची परिस्थिती आहे. वॉटर ट्रेन, पाण्याची रेल्वे मिरजवरनं लातूरला वाहत होती. अक्षरशः झुंबड उडत होती पाण्यासाठी 2015. नेक्स्ट, नाशिकचं 2016चं चित्र आहे, कोकणाचं आहे. नेक्स्ट, लातूरचंच आहे. दुष्काळी पट्टा विस्तारतोय, एक बऱ्या संशोधनामध्ये दिसून येतोय. पूर्वीच्या पट्ट्यात वाढ होती. नेक्स्ट, तृणधान्य पिकांच्यावरती उत्पादनावरती परिणाम होतोय. तेलबियाच्या पिकांच्या उत्पादनावर परिणाम, ऊस पिकाच्या उत्पादनावरती परिणाम होतोय. पावसातील खंड आकारावर परिणाम करत आहे. कीड आणि रोगाचं प्रमाण देखील वाढतं. नेक्स्ट, सिंचनचा वापर मोठ्या प्रमाणात करणं गरजेचं आहे. नेक्स्ट, क्षेत्रात बदल होणं गरजेचं आहे. पॉलिहाऊसमधली शेती वाढणं गरजेचं आहे. शेगण्याची शेती वाढणं गरजेचं आहे. दुर्या आणि फुलांची शेती वाढणं गरजेचं आहे.
KMS न्यूज, स्पंदन मरांचे, नाते आपुलकीचे.